नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वी आणि आपला विषय असणार आहे इंग्रजी आणि आपलं जे चॅप्टर आहे ते आहे मुलांनो 3.7 द मॅन हू नेव्हर लाईड. म्हणजे एक असा व्यक्ती की जो कधीही खोटं बोलत नाही, त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर पहा मुलांनो, 3.7 द मॅन हू नेव्हर लाईड, एक मनुष्य जो कधीही खोटं बोलत नाही, त्यावर आधारलेली आज आपण जी कथा आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांनो, आपले हे जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. इंट्रोडक्शन म्हणजेच काय मुलांनो, तर प्रस्तावना आपण पाहणार आहोत. बघा, द मॅन हू नेव्हर लाईड इज अन आफ्रिकन फोक टेल. बघा, ही एक आफ्रिकन कथा आहे आणि त्यानुसार आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की एक असा व्यक्ती आहे जो खोटं बोलत नाही. मोहम्मद, अ सिम्पल बट अ वाईज पर्सन, हॅड नेव्हर लाईड इन हिज लाईफ. मोहम्मद त्या व्यक्तीचं नाव आहे आणि तो कधीही आयुष्यामध्ये खोटं बोलणार नाही किंवा बोलत नाही असं या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे. लेट अस रीड हाऊ द किंग ट्रिक मोहम्मद टू टेल अ लाई अँड व्हॉट हॅपन नेक्स्ट. बघा, ही जी गोष्ट आहे ती कुणाला कळते? एका राजाला कळते. आणि तो राजा काय म्हणत आहे की असं होऊच शकणार नाही की कुठलाही व्यक्ती कळत न कळत काय करेल, तर खोटं हा तर बोलतोच. पण राजाला हा विश्वास होत नाहीये की एक असा व्यक्ती आहे जो त्याच्या लाईफमध्ये कधीही खोटं बोलत नाही. पण त्यासाठी त्याने खोटं बोलावं, कळत न कळत का होईना तो खोटं बोलतो की नाही ही परीक्षा घेण्यासाठी राजाने काही ट्रिक्स इथे वापरलेले आहे, काही युक्ती इथे केलेली आहे. बघूया ते सक्सेसफुल होते की नाही. तर पहा मुलांनो, आपल्याला इथे लॉंग अगो देअर लिव्ह अ मॅन कॉल्ड मोहम्मद इन आफ्रिका. आफ्रिकामध्ये खूप वर्षापूर्वी काय होतं, तर एक माणूस राहत होता आणि त्याचं नाव होतं काय, तर मोहम्मद. पुढे बघूया. नेक्स्ट काय आहे मुलांना पहा. द स्पेशल थिंग अबाउट हिम वॉज दॅट ही हॅड नेव्हर टोल्ड अ लाय. बघा, एक मनुष्य जो आहे, एक माणूस जो आहे तो आफ्रिकामध्ये राहत होता आणि तिथल्या कथेनुसार असं सांगण्यात येतं की तो कधीही खोटं बोलत नाही. पण याचा विश्वास जो आहे तो सगळ्यांना होत होता. त्याच्या जवळपास असणाऱ्या सगळ्या गावांना तो बिलीव्ह झालेला होता, विश्वास झालेला होता की तो कधीही खोटं बोलत नाही. पण त्या प्रदेशाचा एक राजा होता की त्याला विश्वासच होत नव्हता की एक खरंच मोहम्मद नावाचा एक माणूस आहे आणि तो खरंच खोटं बोलत नाही आहे. मग त्याची परीक्षा घेण्यासाठी बघा पुढे काय होतं, तर द स्पेशल थिंग अबाउट हिम वॉज दॅट ही हॅड नेव्हर टोल्ड अ लाय. स्पेशल म्हणजेच काय मुलांना, तर आपल्याला माहिती आहे स्पेशल म्हणजेच काही महत्त्वाचं. थिंग अबाउट हिम, त्याच्याविषयी काही महत्त्वाचं असं सांगितलं जात होतं. ते काय होतं की एक खरंच असा माणूस आहे जो कधीही खोटं बोलत नाही. पहा मुलांना, नेव्हर, नेव्हर म्हणजेच काय, NEVER, नेव्हर. नेव्हर म्हणजेच कधीही. आणि टोल्ड म्हणजे TOLD. टोल्ड म्हणजेच काय मुलांना, तर टोल्ड म्हणजेच बोलणे. कधीही खोटं बोलत नव्हतं. कोण, तर मोहम्मद. आणि लाई म्हणजेच काय मुलांना, LIE, तर लाई म्हणजेच खोटं बोलणे. तर पहा मुलांना, जो मोहम्मद होता त्याच्याबद्दल एक स्पेशालिटी होती, ती म्हणजे तो आपलं जे जीवन आहे ते अगदी साध्या सरळ पद्धतीने जगत होता. अगदी प्रामाणिकपणे तो राहत होता. नेक्स्ट पाहूया मुलांना. मोहम्मद वॉज अ वाईज अँड व्हेरी अटेंटिव्ह पर्सन. बघा, इथे आपल्याला मोहम्मद हा जो एक व्यक्ती होता तो कसा होता, तर वाईज. वाईज म्हणजेच काय मुलांना, तर हुशार. बघा, WISE, वाईज म्हणजेच काय, तर तो मनुष्य कसा होता, हुशार होता, तज्ज्ञ होता. अँड व्हेरी अटेंटिव्ह. व्हेरी अटेंटिव्ह म्हणजेच काय मुलांना, तर अतिशय काळजीपूर्वक लक्ष देणारा. लक्ष देणारा. कसा देत होता तो, तर अतिशय काळजीपूर्वक असा तो लक्ष देणारा होता. पर्सन म्हणजेच काय मुलांना, तर हा जो व्यक्ती आहे मोहम्मद, तो कसा व्यक्ती होता, कसा पर्सन होता, तर तो अतिशय हुशार आणि अतिशय लक्ष देणारा, अगदी काळजीपूर्वक ऐकणारा असा कोण होता, तर एक मोहम्मद नावाचा पर्सन होता, व्यक्ती होता. तर नेक्स्ट पाहूया मुलांना. ही हॅड बिकम फेमस ॲज द मॅन हू नेव्हर लाईड.
बघा, फेमस म्हणजेच काय मुलांनो, FAMOUS, फेमस म्हणजे तो कसा होता तर प्रसिद्ध होता. कसा होता मुलांनो, प्रसिद्ध होता. तो का प्रसिद्ध होता तर यासाठी की या गावामध्ये, या प्रदेशामध्ये एक असा व्यक्ती आहे जो कधीच खोटं बोलत नाहीये, ना आता न काल न उद्या, म्हणजेच कधीही तो खोटं बोलणारा नाहीये. असा कोण होता तर एक व्यक्ती होता. नेक्स्ट लाईन पहा मुलांनो काय आहे, द किंग ऑफ दॅट रिजन हर्ड अबाउट मोहम्मद. जो किंग होता हा देखील त्याच्याबद्दल ऐकून होता की एक असा व्यक्ती आहे की जो खोटं बोलत नाही. मग त्या व्यक्तीला, त्या किंगला, राजा जो आहे त्या प्रदेशातला, त्या राजाला खरंच विश्वास होता का की असाही व्यक्ती असू शकतो, असाही माणूस असू शकतो की जो कधीही खोटं बोलत नाही. बघूयात. तर पहा मुलांना, ही वॉज नॉट रेडी टू बिलीव्ह इट, सो ही कॉल्ड मोहम्मद टू मीट हिम. पहा मुलांनो, कुणाला विश्वास होत नव्हता तर हा जो आपल्याला चित्रात दिसत आहे त्या राजाला विश्वास होत नव्हता की नॉट रेडी म्हणजेच तो तयार नव्हता. कशासाठी तर मोहम्मद नावाच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यासाठी. बघा, बिलीव्ह म्हणजेच काय, BELIEVE, बिलीव्ह म्हणजेच काय मुलांनो तर विश्वास. कुणाला विश्वास नव्हता तर राजाला विश्वास होतच नव्हता, तो तयार होत नव्हता विश्वास ठेवायला. म्हणून त्याने काय केलं तर मोहम्मद नावाचा जो काही व्यक्ती आहे त्याला भेटण्यासाठी बोलवलं. बघा, MEET, मीट म्हणजेच काय मुलांनो तर भेटणे. कुणाला भेटण्यासाठी बोलवलं तर मोहम्मद नावाचा व्यक्ती जो त्याच्या आयुष्यात कधीही खोटं बोललेला नव्हता, अशा व्यक्तीला त्याने भेटण्यासाठी बोलवलं की खरंच हा जो व्यक्ती आहे तो खरं बोलतो की खोटं बोलतो. न कळत का होईना पण मनुष्याच्या तोंडातून खोटं हे निघतंच. मग आपण त्याचे काय करूया की काही ट्रिक म्हणजेच काही युक्ती वापरून आपण त्याची परीक्षा घ्याव्या. म्हणून ह्या राजाने काय केलेलं आहे तर मोहम्मदला बोलवलेला आहे. त्याचा जो महल आहे, जो पॅलेस आहे, त्या पॅलेसमध्ये त्याने कुणाला बोलवलेलं आहे तर त्याने मोहम्मदला बोलवलेलं. नेक्स्ट पाहूया मुलांना, द किंग आस्क्स हिम, मोहम्मद, इज इट ट्रू दॅट यू नेवर टेल अ लाय. बघा, हा जो राजा आहे तो कुणाला विचारत आहे तर मोहम्मदला विचारत आहे. काय विचारत आहे, द किंग आस्क्स हिम. हा जो किंग आहे तो आस्क्स म्हणजेच काय तर विचारणं. कुणाला तर त्याला. हिम म्हणजेच काय मुलांनो तर त्याला. तो काय विचारत आहे, मोहम्मद, इज इट ट्रू दॅट यू नेवर टेल अ लाय. हे खरं आहे का की तू कधीही खोटं बोलत नाही, असं कोण म्हणत आहे तर जो त्या प्रदेशातला राजा आहे तो मोहम्मदला म्हणत आहे. यावर बघा मोहम्मद राजाला काय उत्तर देतो तर पहा मुलांनो, मोहम्मद जो आहे तो राजाला म्हणत आहे, मोहम्मद आन्सर म्हणजेच काय तर उत्तर देणे. कुणाला उत्तर देत आहे तो तर राजाला उत्तर देत आहे. कसलं उत्तर आहे, यस युअर मॅजेस्टी. मॅजेस्टी म्हणजेच काय मुलांनो पहा, MAJESTY, मॅजेस्टी म्हणजे महाराज. पहा मुलांनो, मॅजेस्टी म्हणजेच काय तर महाराज. मोहम्मद आन्सर, मोहम्मदने उत्तर दिलं, यस म्हणजेच काय मुलांनो यस म्हणजे हो महाराज, मी कधीही खोटं बोलत नाही. काय म्हणत आहे मोहम्मद जो आहे तो राजाला म्हणत आहे, होय महाराज, मी कधीही माझ्या लाईफमध्ये खोटं बोललेलं नाही आणि बोलणारही नाही. पुढे पाहूया काय म्हणतोय, द किंग आस्क्स अगेन, विल यू टेल अ लाय इन फ्युचर. नेवर केम द रिप्लाय. बघा, हा जो किंग आहे तो पुन्हा विचारतोय कुणाला, मोहम्मदला, विल यू टेल अ लाय इन फ्युचर. तू भविष्यामध्ये खोटं बोलणार आहेस का. तर त्यावर हा जो मोहम्मद आहे तो काय म्हणत आहे की नेवर, कधीही नाही, केम द रिप्लाय. त्याने लगेच रिप्लाय दिला. काय रिप्लाय दिला, लगेच प्रत्युत्तर दिलं की नाही महाराज, मी माझ्या फ्युचरमध्ये देखील कधीही चुकूनही मी खोटं बोलणार नाही. नेक्स्ट पाहूया मुलांना, द किंग देन आस्क्स मोहम्मद टू बी केअरफुल ॲज समटाइम्स द लाय इज ब्लर्ड आउट अननाउन्डली. कळत न कळत का होईना पण तू खोटं बोलशील असं ह्या
राजाला वाटत आहे आणि तो त्यासाठी काय करत आहे तर काही युक्ती तो काढत आहे की बघा मनुष्य हा नेहमी खरं बोलतोच असं नाही. बघा जेव्हा त्याचं ऑब्झर्वेशन जे आहे ते अगदी योग्य असेल, बरोबर असेल, तर तो एखादी गोष्ट जर खोटं बोलायची जरी ठरवलं तरी तो बोलू शकत नाही. जशाची तशी तो ठेवू शकतो. मग यामध्ये खोटं बोलणंही येत नाही आणि खरं बोलणंही येत नाही. हेच ह्या गोष्टीमध्ये पुढे दाखवलेलं आहे, ते आपण बघूया. तर पहा मुलांना, आफ्टर 5 days म्हणजेच काही दिवसांनी द किंग कॉल्ड मोहम्मद ओव्हर टू हिम अँड इन्फॉर्म हिम दॅट. बघा काही दिवसांनी काय केलेलं आहे तर जो किंग आहे त्याने मोहम्मदला बोलवलेला आहे आणि तो काय करायला सांगत आहे, त्याला काही तो माहिती देत आहे आणि त्याला सांगत आहे की तुला आता काय करायचं आहे, पुढे जे काही मी कार्यभाग तुला सांगणार आहे तो तुला करायचा आहे. बघा तो काय सांगत आहे, ही वॉज गोईंग ऑन अ हंट अँड देन टू हिज समर पॅलेस. त्याचा जो काही समर पॅलेस म्हणजे जो काही उन्हाळा महल आहे तिथे काय केलेलं आहे, हा जो आहे राजा म्हणजेच किंग, तो काय करणार आहे, ही वॉज गोईंग ऑन हंट अँड देन टू हिज समर पॅलेस. तो काय करायला जाणार आहे तर शिकार करायला जाणार आहे. हंट म्हणजेच काय मुलांना, HUNT हंट म्हणजे शिकार. जो राजा आहे, जो किंग आहे, तो शिकार करायला जाणार आहे आणि शिकार करून झाल्यानंतर तो परत तो जो आहे राजा तो कुठे येणार आहे तर तो त्याच्या समर पॅलेसमध्ये पुन्हा येणार. नेक्स्ट पाहूया मुलांना, व्हाईल स्पीकिंग ही वॉक टुवर्ड्स हिज हॉर्स. आता पहा तो काय करत आहे की त्याचा जो घोडा आहे म्हणजेच राजा जो आहे तो आता कुठे चाललेला आहे, शिकार करायला चाललेला आहे. असं तो कोणाला दाखवत आहे तर मोहम्मदला दाखवत आहे. बघूया इथे. तर पहा मुलांनो, हा जो व्हाईल स्पीकिंग म्हणजेच की राजाने काय केलेलं आहे, मोहम्मदला त्याने सांगितलेलं आहे की मी काय करणार आहे तर शिकारीला जाणार आहे आणि त्यानंतर मी समर पॅलेसमध्ये पुन्हा येणार आहे. हे जे इन्स्ट्रक्शन आहे ते कुणाला दिलेले आहे तर मोहम्मदला दिलेले आहेत. व्हाईल स्पीकिंग ही वॉक टुवर्ड्स हिज हॉर्स. तो असं मोहम्मदला बोलतो आणि कुठे जातो तर घोड्याकडे जातो. नेक्स्ट पहा मुलांनो काय आहे, ही हेल्ड द हॉर्स मॅन अँड पुट हिज लेफ्ट फूट इन द स्टिरअप. आता हे जे स्टिरअप आहे मुलांनो, स्टिरअप म्हणजे काय बघा आपल्याला इथे दिसत आहे, यालाच काय म्हणतात मुलांनो तर स्टिरअप असे म्हणतात. आणि त्याच्यावर हा जो राजा आहे तो बघा कुठला पाय ठेवत आहे तर हा त्याच्यावरती उजवा पाय ठेवत आहे. आणि जर त्याने लेफ्ट पाय ठेवला असता तर तो कदाचित घोड्यावरती बसला असता, पण त्याने कुठला पाय ठेवलेला आहे तर त्याचा राईट साईडचा पाय ठेवलेला आहे. म्हणजे तो फक्त काय करत आहे तर दाखवत आहे की मी कुठे चाललेलो आहे तर मी शिकारीला चाललो आहे. आणि हे कोण बघत आहे तर मोहम्मद बघत आहे की राजा खरंच समर पॅलेसमध्ये जाणार की फक्त न जाण्याचं नाटक करणार. म्हणून बघा इथे आपल्याला प्रत्यक्षात दिसत आहे की राजा हा घोड्यावर चढण्याचं फक्त नाटक करत आहे. बघा, he held the horses man and put his left foot in the stirrup. तो घोड्यावर चढलेला नाही तर त्याने फक्त काय केलेलं आहे, पाय स्टिरअपवरती ठेवलेला आहे. देन बघा मुलांना, then he turned to Muhammad and asked him to run to the summer palace. पहा, त्याने फक्त त्याचा एक पाय जो आहे तो कशावर ठेवलेला आहे तर स्टिरअपवरती ठेवलेला आहे आणि लगेच टर्न होऊन वळून तो कुणाला म्हणत आहे तर मोहम्मदला काय म्हणत आहे की तू आता काय कर, तू आता जा आणि काय कर, मी जेव्हा माझी शिकार करून झाली तेव्हा मी समर पॅलेसला येईल, तर त्याआधी तू काय कर, तू महलामध्ये जा आणि राणीला जेवण बनवायला सांग. आणि पहा मुलांना, जसं किंगने सांगितलं की तू काय कर, आता तू समर महलमध्ये जा. मोहम्मद हरी वेंट टू द समर पॅलेस. आणि मग हा जो मोहम्मद आहे त्याने खूप घाईघाईने तो कुठे जात आहे तर समर पॅलेसमध्ये जात आहे. बघा कशासाठी तर जे काही सूचना महाराजांनी दिलेल्या आहेत, त्या किंगने दिलेल्या आहेत त्या राणीपर्यंत पोहोचवण्यासाठी. देन बघा मुलांनो काय आहे, when he left, the king began to laugh as he was not going to the summer palace.
बघा, त्याने फक्त काय केलेला होता, एकच पाय त्याने स्टिरअपवरती ठेवलेला होता आणि मागे वळून तो काय सांगत होता कुणाला, मोहम्मदला, की आता तू काय कर, तू महालामध्ये जा, पॅलेसमध्ये जा आणि राणीला सांग की तू काय कर, माझ्या सकट सगळ्यांसाठी छान सुंदर अशी मेजवानी बनव आणि आम्ही ती मेजवानी खाण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी येत आहोत, असा जो संदेश आहे, असा जो मेसेज आहे त्याने तो मोहम्मदला दिला. पण त्याआधी त्या मोहम्मदने काय ऑब्झर्वेशन केलं की राजा खरोखरच घोड्यावरती बसून हंट करायला म्हणजे शिकार करायला जाणार आहे का, की फक्त सांगत आहे की तू असं असं कर. पण मोहम्मद कसा होता आपल्याला माहीत आहे. मोहम्मद हा खूप हुशार होता आणि तो पूर्ण लक्ष देऊन बघत होता की राजाचा जो राईट साईडचा पाय आहे तो कुठे होता, तर स्टिरअपवरती होता, म्हणजेच जो राजा आहे तो घोड्यावरती बसणार नव्हता. आणि जसा मोहम्मद हा अगदी घाईघाईने राणीला सांगायला निघाला की महाराजांचा संदेश काय आहे की तू काय कर, तू सुंदर छान अशी मेजवानी बनव, हे सांगण्यासाठी मोहम्मद खूप घाईघाईने कुठे जात आहे, तर समर पॅलेसमध्ये जात आहे. मग बघा, तो राजा जो आहे तो मोहम्मद गेल्यानंतर तो हसत आहे, खूप जोरजोराने हसत आहे. का? कारण आता जो राजा आहे तो त्याने जी काही युक्ती केली होती मोहम्मद सोबत, की मी कळत न कळत का होईना पण मी जे काही दृश्य त्याला दाखवलं त्यावरून तो राणीला जाऊन भेटेल आणि भेटल्यानंतर काय सांगणार आहे की तू माझ्यासाठी काय बनव, तर महाराजांसह सगळ्यांसाठी तू मेजवानी बनव. आणि हे विधान जे आहे ते कसं आहे, तर हे स्टेटमेंट खोटं आहे आणि खोटं असल्यामुळे हे कोण कोणाला सांगणार आहे, तर मोहम्मद राणीला सांगणार आहे. कळत न कळत का होईना आज मोहम्मद जो आहे तो कसा बोलणार आहे, तर खोटं बोलणार आहे. पहा मुलांना, इथे आपल्याला दिसत आहे की महाराज जो आहे तो शिकार करायला गेलेला नाही, त्याने फक्त घोड्यावर चढण्याचं काय केलेलं आहे, एक ड्रामा केलेला आहे आणि तो पुन्हा येऊन त्याच ठिकाणी बसलेला आहे आणि काय करत आहे, वेन ही लेफ्ट, कोण, तो जो मोहम्मद आहे तो गेल्यानंतर त्याने काय केलेलं आहे, द किंग बिगॅन टू लाफ ॲज ही वॉज नॉट गोइंग टू द समर पॅलेस. जेव्हा तिकडनं जो मोहम्मद आहे तो निघून जातो खूप घाईघाईने राणीला मेसेज देण्यासाठी, तेव्हा हा जो राजा आहे परत त्या ठिकाणी मूळ ठिकाणी येतो आणि हसायला लागतो. बघा, आज जो मोहम्मद आहे तो काय करणार आहे, कळत न कळत तो खोटं बोलणार आहे आणि मी तर कुठेही जाणार नाही आहे, मी इथेच बसून राहणार आहे. आणि नेक्स्ट डेला बघा, त्याला माहिती पडतं की जो मोहम्मद आहे तो खरंच राणीला हा मेसेज, तो जो काही किंगने मेसेज दिलेला आहे तो मेसेज तो खरोखरच क्वीनपर्यंत, राणीपर्यंत पोहोचवतो का. नेक्स्ट पाहूया मुलांनो. अँड वॉन्टेड टू प्रूव्ह दॅट ही टोल्ड अ लाई टू द क्वीन. बघा, त्याने काय केलेलं आहे, स्वतः असं हे सिद्ध केलेलं आहे की राजा काय म्हणत आहे की मी आता हे प्रूव्ह करणार आहे की जो मोहम्मद आहे तो कसा मेसेज देणार आहे क्वीनला, तर तो रॉंग मेसेज देणार आहे, कारण मी शिकारीला गेलेलो नाहीच आहे, मी ज्या ठिकाणी तो राजा बसलेला त्याच ठिकाणी पुन्हा तो आलेला आहे. म्हणजेच चुकून आता जो मोहम्मद आहे तो काय करणार आहे, तर जी क्वीन आहे, राणी आहे, तिला चुकीचा मेसेज देणार आहे. खोटारडा, म्हणजेच आता जो काही मेसेज दिला होता राजाने तो कसा आहे, तो खरा आहे, पण कशा पद्धतीने तो त्या राणीला सांगणार आहे हे देखील काय असते, कला असते. जर त्याने सांगितलं असतं की राजा जो आहे तो खरोखरच येणार आहे आणि राजाने काय केलेलं आहे की एक ट्रिक यूज केलेली आहे की आता मला मोहम्मदकडून काय करून घ्यायचं आहे, तर खोटं बोलून घ्यायचं आहे. पण ह्या खोटारडेपणाला महाराजच काय पडतात, तर बळी पडतात. तर पहा मुलांना, जसं की नकळतपणे हा जो राजा आहे त्याने ठरवलं होतं की मी काय करणार आहे, मोहम्मदकडून खोटं बोलून घेणार आहे. म्हणून त्याने सांगितलेला जो संदेश आहे तो त्याने मोहम्मदला सांगितला आणि तू जा आणि राणीला असा असा माझा संदेश दे. पण राजा जो आहे तो शिकार करून पुन्हा समर पॅलेस जे आहे तिथे जाणार नव्हता. हा संदेश कसा होता, तर खोटा होता. आणि नंतर नेक्स्ट डे म्हणजेच काय मुलांनो, तर पुढच्या दिवशी जेव्हा राजा समर पॅलेसमध्ये येतो तेव्हा वेन द किंग आस्क्ड द क्वीन वेदर शी हॅड प्रिपेअर्ड द feast. पहा,
तो राणीला काय विचारत आहे, तू खरंच मेजवानी बनवली होती का? मी तुला मेजवानी बनवायला सांगितली होती. मोहम्मद जो आहे या व्यक्तीच्या हाती मी तुला काही संदेश पाठवलेला होता की तू माझ्यासह काय कर, सगळ्यांसाठी मेजवानी बनव. हा जो संदेश आहे तो तुझ्यापर्यंत पोहोचला का? असं किंग कोणाला म्हणत आहे, तर क्वीनला म्हणत आहे. देन पुढे बघूया मुलांना. अँड देन ही टोल्ड हर दॅट मोहम्मद हॅड टोल्ड हर अ लाई. बघा, जर खरोखरच मी जे काही तुला आता सांगत आहे ते तुझ्यापर्यंत जर पोहोचलं असेल तर मग हे सिद्ध झालेलं आहे की मोहम्मद काय बोललेला आहे, तर खोटं बोललेलं आहे. पण त्यावर राणी काय म्हणते बघूया. तर पहा मुलांना, त्यावर राणी काय म्हणत आहे. द क्वीन आन्सर दॅट मोहम्मद टोल्ड हर दॅट द किंग माईट कम टू. तर पहा मुलांना, जी क्वीन आहे ती काय सांगत आहे की मोहम्मद इथे आला तर होता, पण तुम्ही जो मला संदेश आता सांगत आहात तोच सेम संदेश मला जो मोहम्मद आहे त्याने दिलेला नाही आहे. तर मग मोहम्मद काय बोललेला आहे क्वीनसोबत ते आपण पहा मुलांना. मोहम्मद काय म्हणत आहे. द क्वीन आन्सर दॅट मोहम्मद टोल्ड हर दॅट द किंग माईट कम टू. म्हणजेच कदाचित राजा शिकार करून कुठे येणार आहे, तर महलमध्ये येणार आहे असा संदेश कुणी दिलेला आहे, तर मोहम्मदने दिलेला आहे. कदाचित राजा महलमध्ये म्हणजे या पॅलेसमध्ये येऊ शकतात. त्याने मे बी म्हणजेच कुठला माईक्ड हा वर्ड इथे यूज केलेला आहे, म्हणजे कदाचित राजा जे आहेत ते इथे येऊ शकतात असं मोहम्मदने क्वीनला सांगितलं. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर छान सुंदर अशी मेजवानी बनवावी लागेल. देन बघा मुलांना. द समर पॅलेस इफ ही पुट द राईट फूड इन द स्टिरअप. बघा, जो मोहम्मद आहे त्याने काय ऑब्झर्वेशन केलेलं की जो किंग आहे त्याने काय केलेलं होतं, त्याचा जो राईट फूट आहे तोच स्टिरअपवरती. स्टिरअप तुम्हाला सांगितलेलं जे घोड्याला हे असं प्रकारचं एक काय राहतं, तर हे जे स्टिरअप आहे या स्टिरअपवरती काय ठेवलेला, जो किंग आहे त्याने पाय ठेवलेला, पण दुसरा पाय त्याने काही घोड्यावरती बसण्याचा प्रयत्न केलेला नाही. हे जे ऑब्झर्वेशन आहे ते कोणी केलेलं, तर मोहम्मदने केलेलं. आणि मोहम्मद म्हणतो की मी काय पाहिलं होतं, फक्त महाराजांनी त्यांचा जो राईट पाय आहे तो स्टिरअपवरती ठेवला होता. मी फक्त एवढं तिथे काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. देन बघूया मुलांना. ही हॅड ॲडेड दॅट ही वॉज नॉट शुअर वेदर द किंग पुट हिज लेफ्ट फूट ऑन द ग्राउंड. बघा, त्यांचा जो लेफ्ट फूट होता तो कुठे होता, ग्राउंडवरतीच होता. पण ते काही घोड्यावरती बसलेले नव्हते, कारण त्यांचा जो राईट फूट होता तो कुठे होता, तर तो स्टिरअपवरती होता. आणि मग त्यांनी मागे वळून मला काय मेसेज दिला होता की तू काय कर, राणीकडे जा आणि तिला काय सांग की माझ्यासह सगळे माझे जे सहकारी आहेत त्यांच्यासाठी तू सुंदर छान अशी मेजवानी बनव. हा संदेश मला कोणी दिलेला, तर मोहम्मदने दिलेला. पण हे शुअर नाही आहे, हे नक्की नाही आहे की राजा जो आहे तो कुठे जाणार आहे, की समर पॅलेसमध्ये जाणार आहे. याची शुअरिटी मी तुम्हाला देऊ शकत नाही. नक्की ते येतील की नाही येणार हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. नेक्स्ट पहा मुलांनो. आफ्टर मोहम्मद left the palace to convey the message to the queen. पहा, जो मोहम्मद आहे त्याने जो मेसेज आहे कुणी दिलेला, तर तो किंगने दिलेला मेसेज क्वीनपर्यंत पोहोचवला. पण मग खरंच तुमच्यापर्यंत या महलामध्ये राजा येणार की नाही येणार हे मी शुअरली सांगू शकत नाही, असं देखील मोहम्मदने कुणाला सांगितलं, तर राणीला सांगितलं. देन पाहूया मुलांना. सो शी वेटेड फॉर द किंग फॉर सम टाईम बट डीड नॉट प्रिपेअर एनी फेस्ट. बघा, तिला श्युअरिटी नव्हती की जे किंग आहेत, राजा आहेत, ते नक्कीच महलामध्ये येणार आहे की नाही हे मोहम्मदने क्वीनला सांगितलेलं नव्हतं. आणि मग क्वीन कशाला बरं जेवण बनवणार, म्हणून तिने काय सांगितलं की मी तुमची येण्याचे काय बघत होते, तर वाट बघत होते, आणि म्हणून मी काय नाही बनवलं, तर मी जे फीस्ट आहे मी ते जेवण जे आहे, मेजवानी जी आहे ती बनवली नाही, कारण मला नक्की माहिती नव्हतं की तुम्ही येणार आहात की नाही. देन बघा मुलांनो. द किंग वॉज टेकन अबॅक व्हेन ही हेअर्ड दिस. बघा, जो किंग आहे तो आश्चर्यचकित झाला
की मी जी काही कृती करत होतो त्या कृतीकडे कुणाचं लक्ष होतं, तर मोहम्मदचं लक्ष होतं. आणि ते सगळं काही ऑब्झर्वेशन आहे ते खूप बारकाईने करत होता. आणि त्यावरून त्याला पक्का असं वाटत नव्हतं की जो किंग आहे तो नक्कीच समर पॅलेसमध्ये जाणार आहे की नाही जाणार आहे. त्याने जे दृश्य बघितलं ते सेम जसंच्या तसं वर्णन करून कुणाला सांगितलं, तर क्वीनला सांगितलं. म्हणून क्वीनला देखील ही खात्री पटली नाही की नक्कीच महाराज महलमध्ये येणार आहेत की नाही येणार. म्हणून त्यांनी देखील काय केलेलं आहे, तर क्वीनने देखील वाट बघितलेली आहे कुणाची, तर महाराजांची, की महाराज हे नक्की येणार आहेत की नाही येणार आहेत. म्हणून त्यांनी महाराजांसाठी किंवा त्यांच्यासोबत जे काही सहकारी आले होते त्यांच्यासाठी मेजवानी बनवलेली नव्हती. ते फक्त काय करत होते, तर किंगची वाट बघत होती. जर किंग आले तर मी काय करणार, जे काही मेजवानी आहे ते सगळ्यांसाठी बनवणार. पण जर जे किंग आहे ते जर आलेच नाही तर सगळे जे सामग्री आहे किंवा जे काही जेवण बनवलं जाईल ते वेस्ट जाईल. म्हणून क्वीननी काय केलं होतं, फक्त वाट बघण्यात जो काही वेळ आहे तो घालवला होता. जर जो किंग आहे तो आलाच नाही तर, म्हणून कदाचित जो किंग आहे तो येऊ शकतो किंवा येऊ शकत नाही, ही श्युअरिटी कुणाला नव्हती, तर क्वीनला नव्हती. म्हणून तिने पुढचे जी काही तयारी आहे ती तिने करून ठेवली नव्हती. लाईन बघूया मुलांनो. ही ॲग्री दॅट मोहम्मद वॉज रिअली अ वाईज मॅन हू स्पोक व्हॉट. पहा, त्याने सुद्धा हे मान्य केलं. ॲग्री म्हणजेच काय मुलांनो, तर राजाने देखील मान्य केलं की जो मोहम्मद आहे तो कसा आहे, तो अतिशय वाईज म्हणजेच हुशार आहे. असं कोण बोललं होतं, तर जो किंग आहे तो स्वतः बोलला की जो मोहम्मद आहे तो कसा आहे, तर खूप हुशार आहे, तज्ज्ञ आहे. तो न कळत देखील खोटं बोललेला नाही आहे. देन पाहूया. ही सॉ विथ हिज ओन आईज नथिंग मोर नथिंग लेस. बघा, त्याने कशावर विश्वास ठेवलेला आहे, तर त्याच्या डोळ्यांवरती त्याने विश्वास ठेवलेला आहे. जे खरोखर समोर दृश्य दिसत आहे तेच त्याने काय केलेलं आहे, जसंचं तसं राणीला सांगितलेलं आहे. जास्त बढाई करून सुद्धा त्याने सांगितलेलं नाही आहे आणि कमी देखील सांगितलेलं नाही आहे. त्याने जसं चित्र बघितलं तसंच सेम काय केलेलं आहे, राणीला सांगितलेलं आहे. आणि मग त्यावरून नक्कीच राजा जे आहे ते महलामध्ये परत येतील की नाही येणार हे मी नक्की सांगू शकत नाही. हा देखील मेसेज मोहम्मदने क्वीनला दिला. आणि मग क्वीननेही काय केलं की राजाची वाट बघितली की राजा जर आले तर मी काय करणार, सुंदर छान असे मेजवानी करणार. जर नाहीच आले तर मी काय करणार आहे, आता मी त्यांची थोडक्यात वाट बघणार आहे आणि त्यानंतरच मी मेजवानी बनवणार आहे. जेव्हा ते महलमध्ये येतील, घरी येतील, तेव्हाच मी काय करेल, पुढची तयारी करायला घेणार आहे. तर पहा मुलांनो, आपण 3.7 द मॅन हू नेवर लाईड ही स्टोरी जे आहे, आफ्रिकन स्टोरी, ते आपण इथे बघितलेली आहे.